मित्रांनो माहिती आहे का, इथं बघू शकता हे नोटिफिकेशन येतं आहे ऑटोमॅटिकली रिसेट. मित्रांनो माहिती आहे का, हा 2 तासानं ऑटोमॅटिकली मोबाईल रिसेट होऊन जाईल. तर मित्रांनो माहिती आहे का, हा प्रॉब्लेम कधी येतो माहिती आहे का, जर का तुमचा हाय बघा तुम्ही डायरेक्ट आलेले इथे लोकेशनवरती, ठीक आहे. इथं बघू शकता मित्रांनो हा ऑटोमॅटिकली येतो. मित्रांनो माहिती आहे का, हा प्रॉब्लेम कधी कधी का येतो, कारण का जर का तुम्ही कधी EMI केला असेल तर EMIवर हा प्रॉब्लेम येतोच. आणि जर का तुम्ही टाईम टू टाईम जर का तुम्ही वेळेवरती जर का तुम्ही त्याचा EMI जो असतो तो जर का पेड केलेला असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम तुम्हाला जेन्युइनली तुम्हाला भेटणारच आहे. तर तुम्हाला ह्या जर प्रॉब्लेमला सॉल्युशन करायचं असेल तर आपण काम करूया, डायरेक्ट आपण सेटिंगमध्ये जाऊ, ठीक आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथे थोडंसं ॲपमध्ये जायचा प्रयत्न करू, ठीक आहे. ॲपमध्ये आल्यानंतर इथं ऑल ॲप मॅनेजरमध्ये आपण जायचा प्रयत्न करू आणि इथे आपण लिहायचा प्रयत्न करू गुगल प्ले सर्व्हिस, ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो गुगल प्ले सर्व्हिसला आल्यानंतर इथे थोडंसं आपण काम करूया, स्टोरेजमध्ये जाऊ आणि क्लिअर कॅश डाटा जो आहे तो आपण करायचा प्रयत्न करूया इथे. आणि हा जो आहे इथे पण आपण पूर्णपणे डेटा डिलीट मारायचा प्रयत्न करूया, ठीक आहे. तर इथे बघू शकता मित्रांनो ती नोटिफिकेशन आहे ती कंप्लीटली गेलेले आहे. तर मित्रांनो हा जर प्रॉब्लेम तुम्हाला जर जेन्युइन हा तो येणारच आहे. जर का तुम्ही EMI जर का तुम्ही केलेला असेल तर तुम्ही हा EMIचा तुम्ही सर्व काही पेड वगैरे करायचा प्रयत्न करा. आणि हां जर का हा प्रॉब्लेम जर का जेन्युइन आला तर याच्यातनं तुम्ही हा प्रॉब्लेम तुम्ही ह्याच्यातनं जाऊन तुम्ही हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता, ठीक आहे. तर हा मित्रांनो प्रॉब्लेम तुम्हाला कंटिन्यूअली येणारच आहे. तर मित्रांनो हा क्लिअर ऑल डाटा तुम्ही हा करू शकता, जेन्युइनली तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होऊन जाईल. आणि जर का तुम्हाला हा सिम टाकल्यानंतर पुन्हा जर का तुम्हाला प्रॉब्लेम जर आला तर तुम्ही काम करा, बॅक जा. बॅक आल्यानंतर हे नोटिफिकेशन आहे ते डायरेक्ट तुम्ही नोटिफिकेशन डायरेक्ट बंद करू नका, ठीक आहे. आणि जर का हा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे का, हा परमिशन जर का तुम्ही दिला असेल तर मग परमिशनमध्ये तुम्हाला दाखवायची मी प्रयत्न करतो. हां हे इथं बघू शकता मित्रांनो हे परमिशन जर का तुमचं डिसेबल असेल तर तुम्ही इथे अलाव करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा येणार नाही. तर आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला काय प्रॉब्लेम जर जास्तच आला तर तुम्ही हे नोटिफिकेशन आहे जर का हा तुम्हाला पुन्हा जर नोटिफिकेशन आला तर हे तुम्ही डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्ही मग गुगल प्ले सर्व्हिसचा जो नोटिफिकेशन आहे ते डायरेक्ट तुम्ही बंद करू शकता, ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे. तर मित्रांनो हा कसा व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेक्निकल आंबा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय.